कोल्हापूरचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्वीकारले पदभार. स्पेशल न्यूज मीडिया कंट्रोल. केवळ पदभार स्वीकारण्यापुरता मर्यादित न राहता नव्याने रुजू झालेले आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने पहिल्याच दिवशी वेगळी कार्यशैली दाखवण्याचे संकेत दिले. माजी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनातील प्राधान्यक्रम स्पष्ट करण्यास सुरुवात केली. दुपारी शहरात आगमन होताच अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला. त्यानंतर महापालिकेत पदभार स्वीकारताच त्यांनी थेट कामकाजाकडे लक्ष केंद्रित केले. महापौर रूपाराणी निकम यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. विशेषतः पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि शहरी नियोजन या क्षेत्रांमध्ये गती देण्याची गरज अधोरेखित झाली. यानंतर झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत डॉक्टर भारुड यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा परिणामकारक प्रशासनावर भर देण्याचे संकेत दिले. प्रत्येक विभागाने केवळ कागदी अहवाल न सादर करता प्रत्यक्ष कामातील अडचणी आणि उपाययोजना मांडाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी विभागांमधील समन्वय आणि जबाबदारी निश्चित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कोल्हापूरच्या वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता येत्या काळात प्रशासन अधिक गतिमान आणि उत्तरदायी करण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे केवळ बदललेल्या नेतृत्वापेक्षा बदलत्या कार्यपद्धतीकडे आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.